ऐन अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा सध्या चर्चेत आहे। अमित शाह, राजनाथ सिंह आणि गडकरी यांना एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये भेटल्याची चर्चा आहे। गुरुपौर्णिमेला केलेल्या दौऱ्याची सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। शिंदेंनी दिल्लीतला गुरु शोधला का असा टोला विरोधकांनी लगावलेला आहे। पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशीच एकनाथ शिंदे गुरूंना वंदन करण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते का असा अर्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलाय। तर महाराष्ट्रासाठी निधी आणण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले असा दावा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलाय। ऐन अधिवेशन काळात एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा। अमित शाह, राजनाथ सिंह, गडकरींना भेटल्याची चर्चा। गुरुपौर्णिमेला केलेल्या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्रात चर्चा। महाराष्ट्रात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। ऐन अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजधानी दिल्ली गाठली। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे हे अमित शाह, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना भेटल्याची माहिती आहे। अधिवेशनाच्या काळात एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याने महाराष्ट्रात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या। एकेकाळी आनंद दिघे आणि बाळासाहेबांना गुरु मानणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आता दिल्लीतला गुरु शोधला का असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लगावलाय। धर्मवीर चित्रपटामध्ये आपण कसे धर्मवीर आनंद दिघेंचे वारसदार आहोत हे सांगण्याचा आटापिटा करताना एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपयांचा चुराडा केला। पण तेच एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या ऐन वेळी दिघींच्या आश्रमात नाही, ते थेट दिल्लीला अमित शहांच्या दरबारी पोहोचले। मुंबईतल्या सिंदूर उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं। या लोकार्पणाला देखील एकनाथ शिंदे गैरहजर होते। त्यांच्या गैरहजेरीवरनं सारवासारव करताना शिवसेनेच्या नेत्यांच्या नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळालं। विधान परिषद सुरू आहे आणि त्यावेळी माननीय राहुल नार्वेकर स्वतः इथे आलेले आहेत, मुख्यमंत्री आलेले आहेत आणि प्रत्येकाने सगळ्यांनीच येणं प्रत्येक वेळा शक्य नसतं आणि त्यामुळे पुलाचं उद्घाटन होऊन लोकार्पण होणं हे महत्त्वाचं आहे। लोकांच्या सेवेत ते लवकर पूल आला पाहिजे। शिंदेंच्या या दौऱ्याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याबाबत सारखं विचारलं जात होतं। एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा महाराष्ट्रासाठी अतिरिक्त निधी आणण्यासाठी असावा असं सांगायलाही शिंदेंचे शिलेदार विसरले नाही। मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील। विरोधकांना मात्र एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यामागे काहीतरी वेगळंच शिजत असल्याचा संशय आहे। एकनाथ शिंदे भाजप श्रेष्ठींकडे तक्रार करण्यासाठी दिल्लीत गेले नाहीत ना असा संशय काँग्रेसने व्यक्त केला। या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे, गँगवार शब्द वापरला होता, गँगवार चाललेला आहे। आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेले, काय झालं ते आज मला या ठिकाणी सांगता येईल। स्पष्ट असल्यामुळे ही सगळी दिल्लीवारी होते। या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवारची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील। अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी नेता दिल्लीला जाणं यामुळे सगळ्यांचेच कान टवकारले। त्यातच गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठल्यानं शिंदेंची ही गुरुभेट होती का अशी खमंग चर्चा सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।